घरफुटी प्रकरणी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची घोषणा। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या दोषींना सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचं आश्वासन। दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून 26 जुलैला मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा। मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसणार, केवळ तिरंगा असणार, राज ठाकरेंची माहिती। तर मोर्चात दिल्लीसारखा प्रचार केल्यास फोडून काढू, राज ठाकरेंचा इशारा। शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट म्हणजे जंतर मंतर, राज ठाकरेंचा टोला। तर विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मोदींना भेटले असतील तर कल्पना नाही, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान। वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक। जंतर मंतरवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ बंदची हाक। वंचितच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी रास्ता रोको। संसदेसमोर सत्ताधारी विरोधक आमने सामने। संसदेच्या मकर गेटवरती एनडीएच्या खासदारांचं आंदोलन, तर विरोधी पक्षांचीही एनडीए विरोधात घोषणाबाजी। जंतर मंतरवर आजही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच। लाठीचार्जच्या प्रकारानंतरही जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा वाढता ओघ कायम। देशभरातून आंदोलनाला पाठिंबा वाढला। मुंबईमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील व्हिडिओ काँग्रेसकडून पोस्ट। पोलिसांकडून ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी। संबंधित पोलिसाला सध्याच्या नियुक्तीवरून हटवल्याची माहिती। सपकाळांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट। नाशिकच्या रामकुंड परिसरात पाण्याची पातळी वाढली। तुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचं पाणी। गांधी तलावावर अडकलेल्या पर्यटकाला बाहेर काढलं। नेपाळच्या पर्यटकालाही केले रेस्क्यू। पालघरला मुसळधार पावसाचा तडाखा। नदी नाले आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ। कासा गावातील गायकवाड पाडा पुराच्या विळख्यात। एकाच कुटुंबातल्या 4 जणांची सुटका। पालघरमध्ये मुसळधार पाऊस। डहाणू आणि तलासरी तालुक्यातील जनजीवन ठप्प। रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटला। धामणी धरणाचे 5 दरवाजे उघडले। सूर्या नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा। वसई विरार शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस। शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली। साचलेल्या पाण्यातून वाट काढताना कसरत। गुजरातच्या वलसाडमध्ये पूरस्थिती गंभीर। 24 तासात 906 मिलीमीटर पावसाची नोंद। औरंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। दाणा बाजारासह मुख्य रस्त्यावर पाणी। प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदीत ट्रक कोसळून भीषण अपघात। अपघातग्रस्त ट्रकमधील मॅगी गोळा करण्यासाठी स्थानिकांची झुंबड। ट्रक चालकाचा शोध सुरू। दूध भेसळखोरांवर लगाम घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचं कडक पाऊल। दुधात भेसळ आढळल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाणार। अमेरिकेकडून इराणमधील विमानतळाचे हँगर्स आणि ड्रोन केंद्रांवरती हल्ले। होर्मुझ सामुद्रधुनीमधील संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठ्यावरती परिणाम होण्याची चिंता वाढली।